आणि मुंबईमध्ये काल एकाच दिवसामध्ये 253 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई आपण पाहिलेली आहे झालेली। मुंबईकरांची त्यामुळे पूर्णपणे दाणादाण सुद्धा उडाली आहे। नालेसफाईची कामं न झाल्यामुळे मुंबई तुंबली आहे असा आरोप एकीकडे विरोधक करताना पाहायला मिळाले, तर दुसरीकडे मान्सून वेळेअगोदर आल्यामुळे मुंबईमध्ये काल पाणी साचलं असं उत्तर या विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी दिलेलं आहे। बरं, मान्सूनच्या पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई नेमकी का झाली, त्याची कारणं काय आहेत, एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। मान्सूनच्या पहिल्याच पावसात सर्व यंत्रणा अपयशी ठरल्या। आरसीसी बॉक्स ट्रेन, मायक्रो टनेलिंग, फ्लडगेट, पाणी साठवण टाक्या, मिनी पंपिंग स्टेशन्स अपयशी। कोट्यावधी खर्च करून सुद्धा प्रत्यक्षात त्याचा उपयोग झाला नाही। पाणी का साचलं याची कारणं काय आहेत ते आपण पाहतोय। महालक्ष्मी नायर रुग्णालय वडाळा परिसरामध्ये उच्च क्षमतेची पंपिंग व्यवस्था लावण्यात आलेली होती, तरी सुद्धा सखल भाग पाण्याखाली गेले आणि त्यामुळे उपाययोजनांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं। जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुरू होणारी नालेसफाई यंदा उशिरा 25 मार्च पासून सुरू झाली। केवळ 71% नालेसफाई झाली, जी किमान 85% तरी होणं आवश्यक होतं। अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा झाला नाही, निचरा होऊच शकला नाही। अनेक कारणं आहेत याला। रस्त्यालगत पदपथाखालील लहान गटारं अजूनही साफ झालेली नाहीत। रस्त्यांवरचं पाणी गटारांमध्ये जाऊ शकलं नाही आणि सगळे रस्ते पाण्याखाली गेले। मिठी नदी पूरस्थितीला कारणीभूत ठरणारा प्रमुख घटक, मात्र नदीमधून केवळ 53.10% गाळ काढला गेला। कुर्ला, सहार, वाकोला या सगळ्या भागामध्ये पाणी साचल्याचं आपण पाहिलं। पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये रस्त्यांचं काँक्रिटीकरण अजूनही अपूर्ण आहे। काही ठिकाणी रस्ते अजूनही खोदलेले आहेत आणि त्यामुळे पाणी गटारात जात नसून साचून राहत आहे। कंत्राटदारांकडून उपाययोजना अजूनही नाहीत। Thank you.